नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, कारागृह विभाग भरती 2024ची मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्यामार्फत 255 पदे मित्रांनो जे की भरली जाणारी आहे. तर मित्रांनो, त्याच अनुषंगाने आपण जो आहे मागील वर्षी झालेला जो की कारागृह विभागाचा आपण एक क्वेश्चन पेपर घेऊन आलेला आहे, जो की मित्रांनो 2019 साली हा झालेला क्वेश्चन पेपर आहे. पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर पोलीस भरती 2019 आणि मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पद जे होतं ते होतं कारागृह पोलीस शिपाई हे पद होतं मित्रांनो. तर सध्याच्या स्थितीमध्ये मित्रांनो पाहिलं तर ज्यामध्ये लिपिक व वरिष्ठ लिपिक या दोन पदाकरता जे की पदवीधर कॅन्डिडेट अर्ज करू शकतात, तर त्यासाठी हा पेपर अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. कारण का या पदांसाठी जे की 100 प्रश्न आणि 200 गुण असणारे आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो या परीक्षेला देखील त्यावेळेस म्हणजे की 2019च्या वेळेस मित्रांनो जे की 100 प्रश्नच राखीव ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे मित्रांनो पेपर पॅटर्न सेम आहे मित्रांनो. यालाच अनुसरून तुम्हाला जो आहे तुमच्या येणाऱ्या मित्रांनो टीचर्स पॅटर्न आधारित परीक्षांचा अभ्यास करावयाचा आहे. तर परिपूर्ण मित्रांनो आपण हा पेपर अनालिसिस करणार आहोत. तर हा आपला व्हिडिओचा क्रमांक 1 असेल मित्रांनो, ज्यामध्ये आपण जेकेचे सर्व काही प्रश्न जे की 2019च्या वेळेस कारागृह पोलीस शिपाई या पदामध्ये विचारण्यात आलेली होती ते सर्व आपण अनालाइज करणार आहोत. तर मित्रांनो सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कारागृह पोलीस भरती व सर्व काही भरतींचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मित्रांनो. तर हा पेपर होता जो की लेखी परीक्षा दिनांक 11/12/2021 ला झालेला पेपर होता मित्रांनो, जो की 2019 ची ही भरती होती. तर यामध्ये काही उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मित्रांनो देण्यात आलेल्या होत्या, जे की त्यावेळेस मित्रांनो रिटर्न एक्झाम होती आणि जी ऑफलाईन होती, त्यामुळे हे सर्व काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले होते. तर आता जी आपली सध्याची परीक्षा जी की सीबीटी मार्फत होत आहे, ऑनलाईन होत आहे मित्रांनो, यामुळे देखील मित्रांनो आपल्याला देखील इन्स्ट्रक्शन असतात, परंतु ते कॉम्प्युटरवर कसे सोडायचे असतात हे आपल्याला थोडक्यात इन्स्ट्रक्शन दिले गेलेले असतात. तर आपण डायरेक्टली जाऊया आपल्या जीकेच्या सेक्शनवर आणि तेथून आपण पाहूया जीकेचे आपल्या आजच्या या व्हिडिओ क्रमांक 1 मधले काही अतिमहत्वपूर्ण प्रश्न. तर प्रश्न 10 पासून याचा जीके सेक्शन सुरू होतं मित्रांनो. 10 मधला प्रश्न असा विचारण्यात आला होता, ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत? तर हा एक त्यावेळेस मित्रांनो चालू घडामोडीचा प्रश्न होता, जो की त्यावेळेस विचारण्यात आलेला होता 2021च्या वेळेस. त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3, जे की तिसऱ्यांदा ते जे आहे जे की मुख्यमंत्री होत आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारा विकसित केलेल्या आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? प्रश्न क्रमांक 11. तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 1, जे की जमिनीवरून हवेत मारा करणार. तर दोन्ही प्रश्न आपण पाहिले आणि दोन्ही जे आहे सध्या स्थितीमध्ये चालू घडामोडी हे प्रश्न विचारण्यात आलेले होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर होतं मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की 1, जे की आशा भोसले यांना जो आहे थोडक्यात हा जाहीर झालेला होता पुरस्कार 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, नुकताच लागू झालेला रेरा RERA कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की बांधकाम व्यवसाय या संदर्भात आहे. तर चारही प्रश्न आपले चालू घडामोडी त्यावेळेसच्या विचारण्यात आलेली आहे. तर यावरून तुम्हाला अनालाइज करता येईल की येणाऱ्या एक्झाम मध्ये कोणत्या टॉपिकवर आपल्याला फोकस करायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न 14, बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना जे की कार्यान्वित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मनोधैर्य योजना ही आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने कोविड-19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की महाराष्ट्र. तर महाराष्ट्र शासनानेच हे सुरू केलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढील 16, सौदी अरेबियाचे राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की अहमद जावेद हे पोलीस अधिकारी होते. त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर जी सार्क संघटना आहे तर ह्या संघटनेचे सदस्य नाही म्हटलंय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की चीन हा देश जे की सार्क संघटनेचा सदस्य नाही. त्यानंतर 18वा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? तर विकलांग महिला म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की अरुणा सिन्हा ही आहे विकलांग महिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून
नवीन तयार झालेलं घटक राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हे तेलंगणा हे जे आहे जे की नवीन झालेलं राज्य आहे. तसे मित्रांनो आपले कारागृह संदर्भातचे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट सिरीज व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल अपलोड करण्यात येतील, ज्यामध्ये आपण सर्व काही टीसीएस पॅटर्न आधारित व लेटेस्ट प्रश्नांचा आपण त्यामध्ये मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे त्या सर्व व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही अपडेट तुम्ही मिस नाही करणार. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नाशिक या ठिकाणी भरतो. त्यानंतरचा 21वा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, असं जे आहे जे की महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर योग्य जोड्या लावा, तर जोड्या लावा संदर्भात थोडक्यामध्ये प्रश्न आला होता, ज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प व त्यांची जिल्हे याच्या प्रकारे होत्या आणि त्यांच्या जोड्या आपल्याला व्यवस्थित लावायच्या होत्या. तर याचं उत्तर जे होतं ते आहे ऑप्शन नंबर जे की 4. पहिल्याचं जे आहे ड आहे चंद्रपूर, पेनचं जे आहे क नागपूर आणि तिसऱ्याचं जे आहे ब जे की मेळघाट अमरावती आणि बोर जे आहे जे की वर्धा, या प्रकारे याची जोडी बनणारी होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आपला, पहिल्या महायुद्धाचे तत्कालिक कारण कोणते होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्यूक हा फर्डिनांड यांची झालेली हत्या, हे जे कारण होतं जे की पहिल्या महायुद्धाचं. त्यानंतरचा 24वा प्रश्न, ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 डेसिबल मध्ये जे आहे ध्वनीची तीव्रता मोजली जाते. तर मित्रांनो 2019च्या भरतीचा म्हणजेच की 2021च्या भरतीचा जो अभ्यासक्रम होता तेच मित्रांनो सेम अभ्यासक्रम आपल्या 2024च्या भरतीमध्ये देखील आहे. त्यामुळे हा क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आपला, जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की मिरायान गर्ता ही आहे. त्यानंतरचा 26वा प्रश्न आपला, वाळवंट व खंड यांच्या योग्य जोड्या लावा. एका ठिकाणी वाळवंट आहे तर खंड आहेत, कोणत्या खंडामधले वाळवंट आहेत त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की सहारा वाळवंट जे आहे आफ्रिका खंडात आहे, तर गोबी हे वाळवंट जे आहे आशिया खंडात आहे आणि कोलोरॅडो हा जो वाळवंट आहे तो अमेरिका या देशामध्ये आहे. थोडक्यात या प्रकारे यांच्या जोड्या जुळणारे आहेत मित्रांनो, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर मॅथ, इंग्लिश आणि मराठी व्याकरण हे देखील प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड होते, परंतु तो टॉपिक आपण स्किप करू, कारण का तो आपण पार्ट 2 मध्ये त्याचे सर्व काही एक्सप्लेनेशन सोबत ते आपण प्रश्न पाहू मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76 आपला असा होता, इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की ल्योन या शहरात आहे. त्यानंतर 77वा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की उपराष्ट्रपती हे जे आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. 78वा प्रश्न, पालकची समृद्धध्वनी खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भारत श्रीलंका या 2 देशादरम्यान आहे. त्यानंतर 79वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पालघर. त्यानंतरचा 80वा प्रश्न, कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की वुहान या जे की प्रांतात. त्यानंतरचा 81वा प्रश्न आपला 81वा प्रश्न असा आहे, खालील जीवनसत्वे व त्या अभावी होणारे रोग यांची यादी दिली आहेत, योग्य जोड्या लावा. तर जीवनसत्वे आणि त्या अभावी होणारे रोग यांची जोड्या लावायच्या आपल्याला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 आहे मित्रांनो, ज्यामध्ये जे की अजीवनसत्व जे की क आहे उत्तर रातंद्रेपणा, तर दुसऱ्याचं जे आहे जे की ब जीवनसत्व ते आहे ड बेराबेरी हा होतो, आणि त्यानंतरचं जे तिसरं जे आहे जे की क जीवनसत्व ते आहे ब स्कॅर्वी हा आजार होतो आणि ड जीवनसत्वामुळे मुडदूस हा आजार होतो. थोडक्यात या प्रकारे यांच्या जोड्या जुळणाऱ्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 82वा, खाली दिलेल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जनरल हा सर्वात मोठा हुद्दा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 आपला, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 25 वर्ष जे की किमान वयोमर्यादा आहे. त्यानंतर 84वा प्रश्न, कॉलरा आजार कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. त्यानंतर 85वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 8 मार्च हा दिवस हा साजरा केला जातो.
त्यानंतर 86वा प्रश्न, तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, जे की त्यावेळेस सध्याचे मुख्यमंत्री 2021 सालचे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की M.K. स्टॅलिन हे जे आहे जे की तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतरचा 87वा प्रश्न, अमेरिकन हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरावर खालीलपैकी कोणत्या तारखांना अणुबॉम्ब टाकला गेला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 ला जो की अणुबॉम्ब टाकला गेला. त्यानंतरचा 88वा प्रश्न, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून ओळखले गेलेले झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पिसा इटली या शहरात आहे. त्यानंतरचा 89वा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA महाराष्ट्रात कोठे आहे, ची अकॅडमी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, खडकवासला या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला 90वा प्रश्न पुढील, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अग्निव पाणबुडी कोणती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की INS अरिहंत ही जी आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी होती आहे. त्यानंतरचा 91वा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की औरंगाबाद या ठिकाणी आहे. थोडक्यात जिल्हा विशेष हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 92वा, अर्थसंकल्पातील GDP म्हणजे खालीलपैकी काय होय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की 1, सकल राष्ट्रीय उत्पन्न हा होय. त्यानंतरचा 93वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेचे शाखा देशात सर्वाधिक आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा सर्वाधिक आहेत. 94वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की स्टेथोस्कोप या जे आहे थोडक्या साधनाने जे की हृदयाचे ठोके मोजले जातात. त्यानंतर 95वा प्रश्न, युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की पॅरिस या ठिकाणी आहे. त्यानंतर आपला 96वा प्रश्न, खालीलपैकी महाभारत या काव्याचे रचिते कोण आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की महर्षी व्यास हे आहेत. त्यानंतरचा 97वा प्रश्न, ग्रे ग्रे ग्रेहाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की आंध्र प्रदेश या राज्यातील पोलीस दलाने ग्रेहाउंड्स हे नक्षलवादी विरोधी पोलीस पथक जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की आपण GKचे क्वेश्चन सर्व काही आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, जे की मित्रांनो कारागृह पोलीस भरती या पेपरमधले होते मित्रांनो. आणि हे तुम्हाला तुमच्या या 2024च्या सरळ सेवा भरतीमध्ये सर्वच पदांकरताचे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण का हा सेम पॅटर्न तुमच्या परीक्षेमध्ये असणारा आहे. त्यामुळे हे सर्व काही अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि आपण या भागाच्या पार्ट 2 मध्ये मित्रांनो व्हिडिओच्या जेवढे काही यामध्ये मॅथ व रिजनिंगचे क्वेश्चन आहेत ते सर्व काही आपण एक्सप्लेनेशन सोबत पाहणार आहोत. आणि पार्ट 3 मध्ये जे आहे मराठी व्याकरण हे सर्व आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे येथून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत कारागृह भरतीसाठीचे मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटा मित्रांनो व्हिडिओच्या नवीन पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.